संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. संजय राऊतांकडून परिपत्रक जारी करण्यात आले. वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर जाण्यास परवानगी असेल आणि बाहेर जाणं गर्दीत मिसळण्यावर मर्यादा असतील असं या परिपत्रकातून राऊतांनी स्पष्ट केलंय. अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपात बिघाड झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि राऊतांचं कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्र सध्या समोर आलंय. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर. वैदेही, काय सांगाल? ऐन निवडणुकांच्या तोंडावरच आता संजय राऊत त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झालाय. नक्कीच आपण बघतोय की एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदीच तोंडावर आहेत, दुसरीकडे वेगवेगळे मुद्दे समोर घेत विरोध जे आहे ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असताना तर संजय राऊत यांची प्रकृती बिघडली असल्याचं परिपत्रक त्यांनी जारी केलेलं आहे. त्यांना डॉक्टरांनी गर्दीपासून लांब राहण्यास सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते काही दिवस जे आहेत ते सगळ्यांपासून लांब राहतील. मात्र त्यांनी एक गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी नोंद केलेली आहे की या वर्षभरात मी पुन्हा एकदा तुमच्या सोबत असेन. म्हणजे नक्कीच एक गंभीर स्वरूपाचा आजार खरं तर त्या ठिकाणी झाला असल्याचं त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे माध्यमांपासून दूर राहणार असल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं. मात्र आज परिपत्रक काढून त्यांनी एकूणच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सार्वजनिकरित्या जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चितच आता संजय राऊत कधी बरे होतील याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष तर लागलेलं आहे. मात्र लवकर बरे व्हावेत अशा अपेक्षा देखील प्रत्येकाने व्यक्त केलेल्या बघायला मिळत आहेत. कारण संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाची धुरा अत्यंत योग्य पद्धतीनं सांभाळलेली बघायला मिळाली होती. मजबूत पद्धतीनं ही धुरा जी आहे ती सांभाळलेली होती आणि आता खरं तर आजारपणामुळे त्यांना काहीसं लांब राहावं लागतं आहे. त्यामुळे निश्चितच चिंता देखील व्यक्त केली होती, खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. मात्र काही काळानंतर पुन्हा एकदा ते रुजू होतील असे देखील स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. नक्कीच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतोय हेच ते परिपत्रक जे सध्या तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहताय. या पत्रात काय म्हटलंय तर वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर जाण्यास परवानगी असेल, बाहेर जाणं गर्दीत मिसळण्यावर मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर जाण्यास परवानगी असेल. संजय राऊत यांची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या पत्राद्वारे आवाहन केलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.